इथं या वायरीत गेली गेली तुम्ही बघितली काय? हो तिकडे इकडे तिकडे करत होती शेवटी तर त्यात गेल्या मग तिथं वेळ आहे आणि काय मिळालं काय माहिती दरवाजा निम्माच वर्ष खाल नाही त्यात लय मोठे आहे. Here. दिसते कुठे तुला केवढी ओढायला लागलं किती फास्ट चालून टाकली होती लय लांब आहे परवा ह्याचं खाली हे निघालं होतं सगळा प्रत्येक साप हा चावतोच केवढे ती 10 मिनिट आहे का धामणच आहे मोठा धामण आहे बऱ्याच वर्षापासून इकडे उभेला हां लय वर्ष झालं आहे हा उलट चांगला इथे शेतात पाहिजे 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 या सापापासून विषारी साप येत नाही आहेत गोनच परवा होता की नागाची छोटी छोटी पिल्ली हा. उंदीर हा साप खातोय धामण साप तुमचा या एरियामध्ये पाहिजे आणि हा साप काय विषारी नाही हा साप बिनविषारी हा जरी चावला मला तसं तर चावला किंवा तुम्हाला चावला तरी काय होत नाही कारण याच्यामध्ये विष नाही कळलं का तो जाण्यासाठी किती धडपड आपण भ्या वाटते की माणसाला एवढा मोठा बघूनच भ्या वाटते बाकी हा साप काय विषारी नाही किंवा असं कोणता साप येऊन चावत नाही त्याचा तो इथं उंदराच्या शोधात आलेला इथं हा, त्याच्यामुळे तो आलेला आहे. बाकी तुमच्या इथे यायचं त्याचं कारण काही नाही उंदीर मग काय आता याला कुठे सोडताय माझं तर मत इथं सोडलेलं बाळा हां कारण चांगला आहे ना हा साप या सापापासून काही धोका नाही एका ठिकाणी एकतर साप राहत नाही तुमच्या घरात आला म्हणजे उंदराच्या खाण्याच्या ह्याच्यामुळे तो आलेला आहे भिजणार माणसं एवढं मोठं काय करा सोडायचं असेल तर सोडूया सूर्य सोडायला नको म्हणजे घेऊन जाऊ आणि हा धामण आहे त्याला सांगितलं की राहू दे पण नको म्हणजे एवढा मोठा साप लोकांना दिसला तरच ते भितात कारण मोठं आहे बघून बाकी त्याच्यात विष नसतंय किंवा कोणता पण साप येऊन नाही चावत तरी पण ती भीती झालेली आहे ती भीती सापाबद्दल कधी जाणार का नाही काय माहिती आता जाणार नाही अशीच राहणार होय ना जात ओळखायचे तुम्हाला ओळखते म्हणून आम्हाला ओळखते असं काय जातीचं काय नाही परवा ती गोनच येऊन आलतं कुठं इथं कोणच होता तिथं खाली ती घाण काढत होती तिथं मग काय केला मारला कुणी मारला म्हणजे जेसीबी खाली गेला मारला जीव गेलता जसं करून टाकला बोलवशील की नाही काय माहित आता त्या टायराखाली आलेला हां हां
तर नाग जरा लांब सोडा याला इथं सोड नका आणि येईल इकडंच. इथंच कुठं सोडणार हो साप हा दंडोबावरती जातो जंगलामध्ये. मागं मोठा आहे. तोंड बारीक असलं ना तो धामण, जसं तोंड असं चपटं आणि मोठं असतं ना हां. तो नाग. स्पीड असतं धामणला, स्पीड असतं. ते गावलं बरं तुम्हाला तिथं. सुटला असता तर तुम्ही म्हणला असता ना सोडला पण धरायला पाहिजेच ना रिस्क. मला कसं गावला तिथं म्हणजे विचार करतो आणि पहिलं गुळगुळीत असते. एवढा वेळ लावायला लागला. तो आलाच नसेल. मी तर आता एवढं येत नाही. तू यायच्या आधी होतं काय? मी दादाचा फोन आलता सोल्युशन घेऊन मी ती चिटकून टाकेल घरात ना आलो आणि मग इकडं वाजवा लागेल म्हणजे आता आता आलतं काय आतच होतं. आधीच? हा. आत कुठं गेलं म्हणजे? कुठं जागा असेल. माणसं आहे ती चालला आहे इथं. तुम्ही घरावर सुनील पण जात. हां. धामण आहे हा. इथं म्हणजे राहत नाही ती औषधांची वगैरे अशी शेतातली रूम आहे आणि इथं उंदिरे असतात. उंदराच्या नादात तो आतमध्ये गेलेले आधीपासूनच. मी यांना दिसला तो धामण आहे बसलेला तिथं शांत एका ठिकाणी आणि याला व्यवस्थित येऊन पकडलेलं आहे. जंगलामध्ये याला रिलीज करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.